मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या समोर आहे। आपण जर पाहिलं तर पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि वातावरण शेवटच्या अंतिम म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी मोठं वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं। युतीमध्ये तुटाफुटी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। भारतीय जनता पार्टीकडून शिवसेनेला कमी जागा दिल्या जातात, म्हणजे जवळजवळ 115 पैकी 37 जागा दिल्या जात आहेत असे सांगितलं जात आहे, अशी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे। आणि शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारीपासून डावललं असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। जे निवडणुकीमध्ये या अगोदर सुद्धा सत्तेमध्ये होते, निवडून आलेले होते, अशा लोकांनाही भारतीय जनता पार्टीकडून म्हणजे युतीतून डावललं गेलं असं म्हणून शिंदेंच्या जिल्हा अध्यक्षाकडून मोठा येथे ड्रामा करण्यात आला। राजेंद्र जंजाळ जे आहेत ते रात्री पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्याच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी घोषणाबाजी केली आणि युतीतून बाहेर पडा अशा प्रकारची त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी होती। तर तिकडं प्रदीप जयस्वाल यांचं सुद्धा म्हणणं होतं की आता आपण बाहेर पडलं पाहिजे, आपल्याला न्याय दिला जात नाही, जे लोक निवडून येऊ शकतात, जे प्रबळ उमेदवार आहेत अशा उमेदवारांना डावलून जे आहे ते त्यांनी उमेदवारी दुसऱ्याला देऊ केलेली आहे किंवा मग कमी जागा दिलेल्या आहेत असं म्हणून जे आहे ते शिवसेनेमध्ये मोठा राडा या ठिकाणी पाहायला मिळाला। काल एका महिला पदाधिकाऱ्यानं सुद्धा फार रडून मोठा राडा या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। घर ना घर जाऊन 2-2 किलो मोतीचूरचे लाडू आम्ही वाटले आणि आम्हाला उमेदवारी ऐन वेळेला दिली जात नाही असं म्हणत रडून रडून मोठा राडा या ठिकाणी केला। तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे। तिकडच्या सुद्धा महिलांनी असं म्हटलेलं आहे की आम्हाला उमेदवारी दिली नाही आणि उमेदवारी आम्हाला दिली, आमची जी काही ताकद आहे, आमची जी काही कुवत आहे, आम्ही ज्या पद्धतीनं रणांगणामध्ये उतरलो, लोकांच्या घरी दारावर जाऊन मतं मागितली, येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सहकार्य कसा अशा प्रकारच्या विनवण्या केल्या, हे घर ना घर पिंजून काढलेलं असताना ऐनवेळी मात्र आम्हाला उमेदवारी डावलली जाते असं सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या महिलांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला राडा झाल्याचं पाहायला मिळतं। काही महिलांना चक्कर आल्या, शिंदेंच्या सेनेतल्या महिन्यानंतर चक्क सांगितलं की मला जर काही बरं वाईट झालं तर कार्यालय जाळून टाका, माझ्या पाठीमागं सगळ्या महिलांनी उभे राहा अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी केलं। त्यामुळे महायुतीमध्ये फार मोठा राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। महायुती तुटल्या जमा आहे असं सुद्धा सांगितलं जाऊ लागलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे। देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, इकडे एकनाथ शिंदे असतील, नेहमी माध्यमावर बोलत असताना त्यांनी म्हटलं की महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही युतीनं आणि ताकदीनं सोबत राहून लढू। इथे मात्र कार्यकर्त्याच्या स्थानिक लेवलला जे आहे ते मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच होत असल्याचं पाहायला मिळतंय। स्थानिकचे निष्ठावंत पक्षाचे कार्यकर्ते हे डावलले जात असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। संजय शिरसाटांच्या मुलाला दोघांना इथं उमेदवारी दिली, मात्र सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली नाही अशी सुद्धा नाराजी इथल्या उमेदवारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आहे। त्यामुळे एकीकडं शिवसेनेमध्ये अंतर्गतला वाद तर दुसरीकडे महायुतीमधला सुद्धा अंतर्गतचा वादचा वाटेवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। इतर नगर परिषदेमध्ये महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर राडा झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं मागच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये आणि या निवडणुकीत सुद्धा युतीमध्ये मोठी गर्दी झाल्यामुळं उमेदवारी चांगल्या उमेदवारांना नाकारल्यामुळं कुठेतरी इथं स्थानिकचे उमेदवार जे आहेत ते नाकारले जात आहेत, नाराज होत आहेत। त्यामुळे युती तुटली असं म्हणलं तरी हरकत नाही आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम येणाऱ्या काळातल्या निवडणुकीवर होणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। महाविकास आघाडीला याचा फायदा होणार आहे का? आता नुकतीच काँग्रेस आणि वंचित युती झालेले, या सगळ्यांना ह्याचा फायदा होणार आहे का? ठाकरेंच्या सेनेला ह्याचा फायदा होणार आहे का? तिकडे मात्र कुठल्याही उमेदवारी न दिल्याची नाराजी आपल्याला पाहायला मिळालेली नाही आणि म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेला या ठिकाणी काँग्रेसला इकडे राष्ट्रवादी शरद पवारांना फायदा होणार आहे का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। असंच जर शेवटपर्यंत राहिलं तर युतीचे येणारे दिवस हे फार वाईट असतील असं सुद्धा तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे। कॅमेरा पर्सन स्वप्नील सह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर।